गीता शिकण्यासाठी 3 मार्ग मी रिकमेंड केले. त्यापैकी 2 मार्गांवरती आपण बोललो मागच्या व्हिडिओमध्ये. तर पहिला सांगितला पिप्पिलिका मार्ग, दुसरा सांगितला मर्कट क्रमानुसार आणि तिसरा आहे विहंगम. पिप्पिलिका मार्ग म्हणजे स्लोली पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून शिकत 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 18व्या अध्यायाच्या 78व्या श्लोकापर्यंत आत्मसात करणे हा झाला पिप्पिलिका मार्ग. असं जर रोज एक श्लोक तुम्ही आत्मसात करत गेला तर जवळजवळ 2-2.25 वर्षानंतर तुमची पूर्ण गीता पाठ झालेली असेल. सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. पण तुमच्यात एवढा धीर नसेल, एवढे 2-2.25 वर्ष कोण खर्च करेल, अशी पण एक मेंटॅलिटी असू शकते. मग त्यांच्याकरता दुसरा मार्ग मी सांगितला, मर्कट क्रमानुसार जा. मर्कट क्रमानुसार म्हणजे जे झाडाचं जे फळ आधी आवडतं आपल्याला ते आवडलेलं फळ खायचं. ते खाल्ल्यानंतर मग दुसऱ्या फांदीवरती जायचं, तिथून परत हवं तर खाली उतरायचं, रेस्ट घ्यायची, परत 4थ्या-5व्या झाडावर चढायचं. कुठला क्रम त्यामध्ये असा नाही, काही त्यात गैर नाही. असं केलं तरी हरकत नाही. फक्त तुम्हाला जो श्लोक आवडतो तो श्लोक घ्या, त्या श्लोकाला पूर्णपणे पाठ करून टाका. एक चिठ्ठी बनवून बरोबर ठेवा, जाता येता तो वाचत चला, म्हणत चला. म्हणायचा मुळीच कंटाळा करू नका. स्वतः आरशासमोर उभं राहून पाठ करा, म्हणा. हे झालं दुसरा मार्ग. तिसरा मार्ग आहे विहंगम मार्ग. विहंगम मार्ग म्हणजे नेमकं काय आहे की असा विचार करा की तुम्ही पुणे शहरामध्ये रस्त्यावरती न फिरता तुम्ही एका ड्रोनमध्ये बसून किंवा हेलिकॉप्टरमध्ये बसून तुम्ही पुण्याच्या वरती 1000-2000 फुटावरनं तुम्ही पुणे शहराचं दर्शन घेता आहात. मग तुम्हाला कसं दिसेल? तुम्हाला वरतून सांगतील, हे बघा खडकवासला डॅम, इकडे थोडं पुढे आलं की डेक्कन जिमखाना झाला, इकडे आलं की हे पाताळेश्वराचं देऊळ दिसतंय तुम्हाला, इथून एक गरवारे आबांचं टेंगूळ दिसेल, किंवा इथून पुढे आलं की हा दगडूशेठ गणपतीचं मंदिर दिसतंय. असं वरतून एक एक स्पॉट. त्यामुळे काय होईल की तुम्हाला पूर्ण जिओग्राफी पुढच्या 1 तासभरात माहिती पडेल. म्हणजे दॅट इज कॉल्ड अवेअरनेस. की पूर्ण भगवद्गीतेमध्ये कर्मयोग कुठे आहे, सांख्ययोग कुठे आहे, बुद्धियोग कुठे आहे, ध्यानयोग कुठल्या अध्यायात सांगितलं आहे, ही माहिती तुमच्याकडे जर असली तर तुमचं कॉन्फिडन्स एकदम वाढलेलं दिसतं. त्यामुळे हा तिसरा मार्ग तुम्हाला सांगितला.